चे PYQs कंटिन्यू करू आपण. 3 मार्काचा ऍक्टिव्हिटी आहे बघा. इन द फॉलोइंग फिगर XY इज पॅरलल टू AC. हा XY AC ला पॅरलल आहे. इथे A असायला पाहिजे. इफ 2 टाइम्स AX इज इक्वल टू 3 टाइम्स BX अँड XY इक्वल टू 9, कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. स्टेप बाय स्टेप बघायचं आणि काय कुठं काय लागेल ते बघायचं, केलायचं. हे बघा 2AX इज इक्वल टू 3BX हे त्यांनीच दिलेलं आहे, बरोबर का? क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर काय होईल? क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर इकडे काय येईल सांगा. हा 3 इकडेच राहतो, हा 2 त्याच्या डिनॉमिनेटरला, इथे 2 आहे, इथे लिहिलेलं पण. त्याच्यानंतर काय केलेलं आहे हे बेटा, कॉम्पोनेंटो नावाची कॉम्पोनेंटो नावाची एक ऑपरेशन आहे. कॉम्पोनेंटो नावाची ऑपरेशन काय सांगते? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा ऍडिशन करायचं आणि न्यूमरेटरला द्यायचं. हे बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं ऍडिशन AX प्लस BX यांचं ऍडिशन करून न्यूमरेटरलाच द्यायचं. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडला पण तीच ऑपरेशन, राईट हँड साईडला पण तीच ऑपरेशन. हे बघा इकडे काय आहे, AX अपॉन BX 3 अपॉन काय आहे, काय करायचं? कॉम्पोनेंट म्हणजे काय करायचं? न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं ऍडिशन. इथे पण तेच करायचं. 3 प्लस 2 किती येते? y/2. हा AX प्लस BX म्हणजे काय? हे बघा इथे डायग्राम मध्ये AX प्लस BX म्हणजे टोटल काय मिळते? AB मिळते, बरोबर का? इकडे काय लिहायला पाहिजे? मग इकडे काय लिहायला पाहिजे? AB लिहायला पाहिजे, बरोबर. AB ची व्हॅल्यू 5/2 येते. 5/2 AB ची व्हॅल्यू 5/2. ट्रायंगल BCA इज सिमिलर टू ट्रायंगल BXY. का बरं? कुठली टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी? बेटा कुठली टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी? हा अँगल सेम आहे, बरोबर का? हा अँगल सेम आहे, करस्पॉन्डिंग अँगल सेम, बरोबर का? ही लाईन याला पॅरलल आहे म्हणजे अँगल टेस्टनी हे दोन्ही काय आहेत? सिमिलर आहे, बरोबर का? अँगल टेस्टनी सिमिलर. त्याच्यानंतर ना इथं AA टेस्ट लिहायचं. पुढे काय आहे? हे दोन रेशोज इक्वल आहे म्हणून दिलंय. हे बेटा दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांचे करस्पॉन्डिंग साइड्सचा रेशो इक्वल असतो. याचा BA आणि याचा BX यांचा रेशो सेम असणार आहे. याचा AC आणि यांचा XY ह्याचा रेशो सेम दिले. व्हॅल्यूज माहिती आहेत बघा. हे बेटा AB अपॉन BX ची व्हॅल्यू किती होती? 5/2, बरोबर का? हे AB अपॉन BXच आहे. याची व्हॅल्यू किती टाकायची? 5/2 इकडे टाकायची. त्याच्यानंतर XY ची व्हॅल्यू माहिती, AC फक्त अननोन आहे. तर हा 5/2 हे बघा, लेफ्ट हँड साईडला 5/2 आणि राईट हँड साईडला काय येते? AC च्या डिनॉमिनेटरला नाही, 5 × 9/2. AC किती येते? 9 5 45/, बरोबर. तेवढा आलं का? 45/2 म्हणजे 22.5, बरोबर. 45 डिवायडेड बाय 2 किती होते? परत ऍक्टिव्हिटी बघा 3 मार्काची. इन द गिवन फिगर हे 3 लाईन एकमेकाला पॅरलल आहेत. AC ची व्हॅल्यू दिली आहे 6, CE ची व्हॅल्यू 9 दिली आहे, BD ची व्हॅल्यू 8 दिली आहे आणि हा DF फाइंड आउट करायचा. प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय सांगते? हे बेटा प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय सांगते? हे 3 लाईन एकमेकाला जर पॅरलल असतील आणि यांच्यातून असे जर 2 ट्रान्सव्हर्सल पास होत असतील, हा AB, हा CD, हा EF, तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन्स काय सांगते? AC अपॉन CE हा रेशो किती असणार आहे? BD अपॉन DF, बरोबर का? हे 3 लाईन जर पॅरलल असेल तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन काय सांगते? लेफ्ट हँड साईडला जे 2 पार्ट झालेले आहेत ट्रान्सव्हर्सलचे त्यांचा रेशो आणि राईट साईडला या ट्रान्सव्हर्सलचे जे 2 पार्ट झालेले आहेत त्यांचा रेशो हे इक्वल असतो. AC ची व्हॅल्यू किती दिली आहे? 6, CE ची व्हॅल्यू किती दिली आहे? 9, BD ची व्हॅल्यू 8 आणि DF आपल्याला विचारलं, बरोबर. DFच विचारलं ना, DF फाइंड आउट करायला सांगितलं. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर ना DF ची व्हॅल्यू काय येते? 8 × 9/6, 3 2 जा 3 3 जा आणि 3 2 जा 3 3 जा 2 1 जा 2 4 जा 4 3 जा 12. DF ची व्हॅल्यू किती येते? 12. रिकाम्या जागा भरायची. इथं काय लिहिणार? ए बेटा इकडे काय लिहिणार? हे 3 लाईन पॅरलल असेल तर प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन काय सांगते? या दोघांचा रेशो आणि या दोघांचा रेशो इक्वल असतो. AC च्या खाली काय यायला पाहिजे? CE. DF च्या वरती काय यायला पाहिजे? BD, बरोबर. हे व्हॅल्यूज यायला पाहिजे. DF ची व्हॅल्यू किती येते? 12. काय चुकलं का? व्हॅल्यू कुठली चुकली? AC ची व्हॅल्यू तिथं 6 लिहिलं, इथं 12 टाकलंय बघा. बघा क्वेश्चन मध्ये काय बरोबर आहे ते बघावं लागेल. AC ची व्हॅल्यू 6 टाकल्यानंतर ना DF 12 यायला लागले. AC ची व्हॅल्यू ह्यानी टाकलाय 12, त्याप्रमाणे जर टाकलं तर हे 12 येणार आहे, बरोबर. 6 येणार आहे.
इथे 12 टाकलं तर काय येणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय होऊन खाली होते बरोबर का. 12 डिवायडेड बाय 2 6 येणार. क्वेश्चन मध्ये बघावं लागेल. पुढचा क्वेश्चन बघा. इन ट्रायंगल एबीसी रे बीडी बायसेक्स अँगल एबीसी. हे बेटा एका ट्रायंगल मध्ये एका अँगलचा बायसेक्टर दिलाय, तर कुठला थिअरम वापरायचा, अँगल बायसेक्टर थिअरम. या ट्रायंगलसाठी अँगल बायसेक्टर थिअरम कसा लिहिणार, एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी बरोबर का. हा बायसेक्टर आहे म्हणजे अँगल बायसेक्टर थिअरम वापरू शकतो. आणखी काय दिलेलं आहे, सेगमेंट डीई इज पॅरलल टू बीसी. हे बेटा एकाच ट्रायंगल मध्ये हे डीई आणि बीसी पण पॅरलल आहे, म्हणजे इथं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम पण वापरू शकतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगते, एई अपॉन ईबी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी बरोबर. अँगल बायसेक्टर थिअरम वरून हे येऊ शकतो, बाय अँगल बायसेक्टर थिअरम आणि बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे लिहू शकतो. कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. काय विचारलंय, एका ट्रायंगल मध्ये हा जर बायसेक्टर असेल तर अँगल बायसेक्टर थिअरम काय सांगतो, एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एडी अपॉन डीसी बरोबर का. इथे रिझन काय लिहिणार, हा रेशो इकडे लिहिलेला, इकडे रिझन काय लिहिणार, काय लिहिणार, अँगल बायसेक्टर थिअरम ना बरोबर, अँगल बायसेक्टर. त्याच्यानंतर ना एका ट्रायंगल मध्ये हे साइड ह्याला पॅरलल असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हे रेशो इक्वल असते म्हणून सांगतात बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. या दोन्ही इक्वेशन मध्ये काय सिमिलर आहे, इथं पण एडी अपॉन डीसी आहे, इथं पण एडी अपॉन डीसी आहे. त्याचा अर्थ काय, इक्वेशन 1 आणि 2 वरनं एबी अपॉन बीसी इज इक्वल टू एई अपॉन ईबी. याला इक्वेशन 1 याला इक्वेशन 2 म्हणलं तर 1 आणि 2 मध्ये दोघांचा राईट हँड साइड सेम आहे, तर दोघांचा लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असणार आहे, सेमच असणार, इक्वल असणार. हे शेवटी लिहायचं, एबीच्या खाली बीसी यायला पाहिजे, ईबीच्या वरती एई यायला पाहिजे. एवढं 3 मार्काला विचारलंय बघा. हा टेक्स्टबुक मधला क्वेश्चन आहे बघा, आहे ना टेक्स्टबुक मध्ये क्वेश्चन, हे ट्राय करा. हे पण टेक्स्टबुक मध्ये आहे का क्वेश्चन, आहे ना, हे पण ऍक्टिव्हिटी टेक्स्टबुक मध्ये बघा. ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल पीक्यूआर. दोन ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल कोण आहे, पीक्यूआर. दोन ट्रायंगल्स जर सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो बरोबर का. आता बीसी दिलेला आहे आणि क्यूआर विचारलंय, बीसी आणि क्यूआर बघा, बीसीचा स्क्वेअर अपॉन क्यूआरचा स्क्वेअर असं लिहू शकतो. हा रेशो दिलेला आहे का, नाही एरियाज दिलेले आहेत. एरिया किती दिले बेटा, एबीसी किती दिलं 81, एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यूआर किती दिलंय 121, त्याच्यानंतर बीसी दिलाय 6.3, असंच आहे का 6.3, अवघड व्हॅल्यू आहे बघा. आणि हा क्यूआर स्क्वेअर, आणि क्यूआर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितले. क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर क्यूआर स्क्वेअर बरोबर का. हा 121 81 खाली येईल, हा 6.3 चा स्क्वेअर. 121 कुणाचा स्क्वेअर आहे, 11 चा स्क्वेअर आहे. 81 कुणाचा स्क्वेअर आहे, 9 चा स्क्वेअर आहे. हा 6.3 चा स्क्वेअर, क्यूआर स्क्वेअर. दोन्हीकडे स्क्वेअर रूट घेतल्यानंतर क्यूआर ची व्हॅल्यू काय येईल, हा 11 अपॉन 9 इंटू 6.3, 9 1 जा 9, 0.7 जा, तर हे 7.7 येते. किती येते, क्यूआर ची व्हॅल्यू 7.7 येते. येते का लक्षात, बेटा हा थेरम कुठला आहे, थेरम कुठला आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ठीक आहे, 3 मार्काची क्वेश्चन येतं चालू झाले का, हा ते ऍक्टिव्हिटी होते, 3 मार्काची ऍक्टिव्हिटी होते, 3 मार्काचे क्वेश्चन आहे. ठीक आहे बेटा, क्वेश्चन काय दिलाय बघा, ट्रायंगल पीक्यूआर ट्रायंगल एलिमेंट सिमिलर आहे म्हणून सांगितलंय. दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका बरोबर का. हा थेरम यूज होतो. हे दिलेलं आहे, क्यूआर दिलेलं आहे, एमएन विचारलेलं आहे बरोबर का. बघा दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर एरिया ऑफ ट्रायंगल का आहे पी क्यू आर, आणि एरिया ऑफ ट्रायंगल दुसरा कोण आहे, ट्रायंगल एल एम एन. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो, करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशो इतका असतो. ह्याची साइड जर क्यूआर घेतली तर याची कुठली घ्यावं लागेल, एम एन घ्यावं लागेल बरोबर. हा फॉर्म्युला असा लिहू शकतो. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत तर थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल एवढा असतो बरोबर. आता ह्याच्यातले व्हॅल्यूज कुठले कुठले दिले, एम एन कॅल्क्युलेट करायचा आहे, क्यूआर दिलेला आहे बघा, हा क्यूआर माहिती आहे बेटा. हा रेशो दिलेला आहे, तो जो इक्वेशन आहे त्या इक्वेशनला सॉल्व्ह केल्यावर हा रेशो मिळेल. बघा हा रेशो कसा भेटते,
9 इंटू काय दिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल PQR, आणि 16 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल काय दिलंय, काय दिलं बेटा, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. आपल्याला PQR अपॉन LMN पाहिजे. हा एरिया ऑफ ट्रायंगल PQR, त्याच्या डिनॉमिनेटरला हा टर्म घेऊन येतो, एरिया ऑफ ट्रायंगल LMN. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. हा 16 असाच, हा 9 त्याच्या डिनॉमिनेटरला. तर याची व्हॅल्यू किती आली, याची व्हॅल्यू किती आली, 16/9. हे इथे सबस्टिट्यूट करतो, 1 मध्ये सबस्टिट्यूट करतो. याची व्हॅल्यू 16/9. MN ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, QR ची व्हॅल्यू दिली, QR ची व्हॅल्यू किती दिली, 20, त्याचा स्क्वेअर. बरोबर ना. हा MN चा स्क्वेअर, MN ची व्हॅल्यू काय येईल, MN चा स्क्वेअर किती येतो, हा 9 इकडे वरती जाईल आणि हा 16 डिनॉमिनेटरला येईल. हे बघा, हा MN चा स्क्वेअर, 9 कुणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे, 16 कुणाचा स्क्वेअर आहे, 4 चा स्क्वेअर आहे. दोन्हीकडचा स्क्वेअर रूट घेतो, MN ची व्हॅल्यू काय, दोन्हीकडचे स्क्वेअर निघून जातील ना, 3 इंटू 20/4, 4 1 जा 4 5 जा 3 5 जा. MN ची व्हॅल्यू किती येते, 50. 3 मार्काचा प्रश्न पण नाही आहे, खरं म्हणलं तर खूप सोपा आहे बघा. येते का लक्षात, हा थेरम फक्त यूज होतो. ठीक आहे, या 4 पैकी 3 व्हॅल्यूज आपल्याला माहिती आहे, बरोबर का. MN कॅल्क्युलेट करायचं, QR माहितीये, हा रेशो डायरेक्टली न देता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर हा रेशो पण मिळतो, सबस्टिट्यूट केल्यावर आन्सर. प्रूव्ह दॅट इफ अ लाईन पॅरलल टू, हे बेटा हा कुठला थेरम आहे, एका ट्रायंगल मध्ये एका साईडला एक लाईन जर पॅरलल असेल तर याला कुठला थेरम म्हणायचं, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा क्वेश्चन असा विचारलेला असणार आहे, हे बेटा फक्त स्टेटमेंट असणार आहे, ह्याच्यावरून ओळखायला यायला पाहिजे तुम्हाला. एका ट्रायंगल मध्ये एक लाईन आहे आणि ती लाईन एका साईडला पॅरलल आहे, तर हे लेफ्ट साइड आणि राईट साइड चे जे दोन पार्ट्स होतात हे प्रोपोर्शनल असतात, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम विचारलेला आहे. कसं प्रूव्ह करायचं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, येते का आता, हे बघा हा वरचा ट्रायंगल आहे का नाही, आहे का लक्षात तुम्हाला, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ABC, हे P हा Q, या ट्रायंगलला थोडा वेगळा कलर देतो, या खालच्या ट्रायंगलला हा एक कलर देतो आणि हा दुसरा ट्रायंगल. ठीक आहे, तीन ट्रायंगल दिसायला लागले का, तीन ट्रायंगल दिसायला लागले का, हा हिरवा ट्रायंगल आणि हा लाल ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहितो. कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो, बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल, बरोबर का. दोघांचा ए बेटा, दोघांची हाईट सेम आहे बघा, या वरच्या हिरव्या ट्रायंगलची हाईट पण PQ आहे, खालच्या लाल ट्रायंगलची हाईट पण PQ आहे. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, काय नाव आहे त्याचा, APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल, खालच्या ट्रायंगलचं नाव काय, PQB, कसं पण नाव लिहा. बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. याचा बेस कोण आहे, AP, याचा हाईट कोण आहे, खालच्याचा बेस कोण आहे, PB, आणि हाईट कोण आहे, PQ कॅन्सल होतं, याला इक्वेशन 1 म्हणून. सिमिलरली या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल APQ, APQ आणि एरिया ऑफ ट्रायंगल, खालच्या ट्रायंगलचं नाव काय, PQC. बेटा कुठल्याही दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो किती असतो, बेस इंटू हाईट ऑफ फर्स्ट ट्रायंगल डिवाइडेड बाय बेस इंटू हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. या ट्रायंगलचा बेस कोण आहे, AQ, हाईट कोण आहे, PQ. या खालच्या निळ्या ट्रायंगलचा बेस कोण आहे, QC, आणि हाईट कोण आहे, परत PQ कॅन्सल होतो, याला इक्वेशन 2 म्हणूया. ए बेटा आता हा रेड ट्रायंगल आणि ब्ल्यू ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल आहे, का बरं सिमिलर ट्रायंगल आहे, सिमिलर नाही कॉन्ग्रुएंटच आहे, का बरं, दोघांचा बेस सेम आहे, दोघांचा बेस काय, PQ आहे. या लाल ट्रायंगल आणि निळ्या ट्रायंगलचा बेस सेम आहे, हाईट पण सेम आहे, कारण दोन पॅरलल लाईन मध्ये अडकलेले दोन ट्रायंगल, तर दोन्ही ट्रायंगलचा एरिया सेम आहे. ही व्हॅल्यू, हे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आणि हे डिनॉमिनेटरची व्हॅल्यू सेम आहे, आणि हे न्यूमरेटर तर सेमच आहे, इथे पण ट्रायंगल APQ आहे, इथे पण ट्रायंगल APQ आहे, म्हणजे हे इक्वेशन 1 आणि 2 मध्ये लेफ्ट हँड साइड सेम आहेत बघा, लेफ्ट हँड साइड सेम आहे. हा ट्रायंगलचा एरिया सेम आहे, कारण बेस सेम आहे, हाईट पण सेम आहे दोन्ही ट्रायंगलची. तर हा खालचा बेस, डिनॉमिनेटर हा डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटर तर सेमच आहे,
एपीक्यू आहे, इथं पण एपीक्यू आहे. तर दोन्ही इक्वेशन मध्ये लेफ्ट हँड साईड सेम आहेत, तर दोन्ही इक्वेशनचे राईट हँड साईड पण काय असणार आहेत, सेम असणार. तर राईट हँड साईडला काय एपी अपॉन पीबी, एक्यू अपॉन क्यूसी, हे तर आपल्याला प्रूव्ह करायचं. हेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम, हेच काय आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. येतं का लक्षात? Quadrilateral ABCD is a trapezium. AB is parallel to CD. Diagonal of trapezium intersects in point P. Write the answers of the following question. Draw the figure using the given information. काय इन्फॉर्मेशन दिलेलं आहे? ABCD ट्रपेजियम आहे, AB आणि CD पॅरलल आहे. असा ट्रपेजियम असणार, ठीक आहे. असं नाव लिहितो ABCD. तुम्ही नाव कसं पण देऊ शकता, ABCD असं पण नाव देऊ शकता, पण ते नाव देताना खाली ABCD लिहावं लागेल ना, ABCD असं लिहावं लागेल, बरोबर. AB आणि CD काय पाहिजे, पॅरलल पाहिजे. AB आणि CD पॅरलल आहेत. आता काय म्हणले, ABCD इज अ ट्रपेजियम, AB इज पॅरलल टू CD. डायगोनल्स ऑफ ट्रपेजियम इंटरसेक्ट इन पॉइंट P. यांचे डायगोनल, हे बेटा यांचे डायगोनल, हे बघा या दोघांचे डायगोनल, दोन डायगोनल या ट्रपेजियमचे डायगोनल्स कुठे इंटरसेक्ट होतात, पॉइंट P पाशी. हा डायग्राम ड्रॉ करायचा, बरोबर. ड्रॉ द फिगर ऑफ द गिवन इन्फॉर्मेशन. ड्रॉ केलो. अजून काय विचारलंय, राईट एनी वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल अँड अपोजिट अँगल. अल्टरनेट अँगल म्हणजे काय, झेड मध्ये अडकलेले अँगल. हे बघा असा झेड तयार होतो का नाही इकडे, हा असा झेड तयार होतोय का नाही, झेड मध्ये अडकलेला हा अँगल आणि हा अँगल. एक अल्टरनेट अँगल द्यायला सांगितलंय. अल्टरनेट अँगल कोण आहेत, अल्टरनेट अँगल, अँगल एबीसी आणि एबीडी. हा सॉरी एबीडी एबीडी आणि बीडीसी, अँगल बीडीसी, हे अल्टरनेट अँगल आहे. अजून काय विचारलंय, राईट एनी वन पेअर ऑफ अल्टरनेट अँगल अँड अपोजिट अँगल. अपोजिट अँगल पण लिहूया, अपोजिट अँगल. हे कॉन्ग्रुएंट लिहायची काय गरज नाही ना, पेअर ऑफ अल्टरनेट अँगल नुसतं कॉमा देऊन लिहिलं तरी चालेल, पण ते कॉन्ग्रुएंटच असणार, ठीक आहे. अपोजिट अँगल कुठले असणार आहेत, हे बेटा दोन स्ट्रेट लाईन इंटरसेक्ट होत असेल तर अपोजिट डायरेक्शन मध्ये तयार झालेल्या अँगलला काय म्हणायचं, अपोजिट अँगल. कोण आहे अपोजिट अँगल, कोण आहे इथे अपोजिट अँगल, हा अपोजिट अँगल आहे बघा, हा आणि हा. तर अपोजिट अँगल कोण आहे, अँगल एपीबी आणि त्याचा अपोजिट कोण आहे, अँगल सीपीडी. एपीबी आणि सीपी. अजून काय विचारलंय, राईट द नेम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स विथ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. हे बेटा वरचा एक ट्रायंगल खालचा एक ट्रायंगल जर तुम्ही घेतला, हे बघा हा वरचा ट्रायंगल आणि हा खालचा ट्रायंगल, आताच लिहिलो का नाही, हे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट आहे. या ट्रायंगलचा वरच्या आणि खालच्या ट्रायंगलचा काय काय सेम आहे बघा, हा अँगल सेम आहे, अल्टरनेट अँगल. हे दोन अँगल अपोजिट अँगल हे पण सेम आहे, बरोबर का. इथे लिहिले अँगल टेस्टने हे दोन ट्रायंगल सेम झाले बघा, सिमिलर झाले, बरोबर का. ट्रायंगल लिहावं लागेल ना पूर्ण, ए पी बी इज सिमिलर टू ट्रायंगल सीपीडी. हे दोन रिझन लिहावं लागेल ना पहिल्यांदा सुरुवात. इन ट्रायंगल एपीबी अँड ट्रायंगल सीपीडी हे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, रिझन काय लिहिणार, अल्टरनेट अँगल. हे दोन्ही कॉन्ग्रुएंट, रिझन काय लिहिणार, अपोजिट अँगल. देअरफॉर ट्रायंगल एपीबी सिमिलर टू ट्रायंगल सीपीडी, रिझन काय लिहिणार, कुठल्या टेस्ट मध्ये पास झाले, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ठीक आहे, अँगल टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी असा प्रश्न विचारलेला, ठीक आहे. अल्टरनेट अँगल, अपोजिट अँगल, अँगल टेस्ट. ट्रायंगल एबीसी अँड ट्रायंगल पीक्यूआर आर इक्विलॅटरल ट्रायंगल. हे दोन ट्रायंगल कसे आहेत, इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, ट्रायंगलचे तिन्ही साइड इक्वल लेंथचे असतात. एबीसी नावाचा एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे आणि दुसरा ट्रायंगल पीक्यूआर कदाचित मोठा पण असेल, अल्टिट्यूड मोठा आहे बघा, एकाचा 2√3 आहे आणि एकाचा हे म्हणजे पी क्यू आर थोडासा मोठा असणार आहे. हा पी क्यू आर म्हणलाय, क्यू आर. दोन इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत विथ अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे काय, हे बेटा वर्टेक्स पासून बेस पर्यंत डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, वर्टेक्स पासून बेस पर्यंत परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्याला काय म्हणायचं, अल्टिट्यूड. हा काय आहे अल्टिट्यूड, अल्टिट्यूड काय रिप्रेझेंट करतो, ट्रायंगलची हाईट. या ट्रायंगलची हाईट किती आहे, 2√3. हे किती आहे व्हॅल्यू, 2√3. आणि या ट्रायंगलची हाईट किती, अल्टिट्यूड किती आहे, पी क्यू एस म्हणूया ना, ठीक आहे. किती आहे, 4√. फाइंड द लेंथ ऑफ साइड एबी. एबी फाइंड आउट करायचं, कसं फाइंड आउट करणार, दोन ट्रेडिशनल पद्धतीने थोडासा लेंथी होईल. हे बघा हा 90 आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक अँगल 60 डिग्रीचा असतो, हा 60 आणि हा 30.
30, 60, 90 ची प्रॉपर्टी यूज करू शकतो, बरोबर का? तर ए बेटा हायपोटनस 60च्या समोरचा साईड किती असतो? 60च्या हे 60 आहे ना, 60च्या समोरचा साईड 60च्या समोरचा साईड म्हणजे ए डी किती असणार आहे? 60च्या समोरचा साईड √3/2 टाइम्स हायपोटनस असणार आहे, बरोबर का? किती असणार आहे? √3/2 टाइम्स हायपोटनस. आणि 30च्या समोरचा साईड किती असतो? हाफ ऑफ हायपोटनस असतो, बरोबर का? 60च्या समोरचा साईड √3/2 टाइम्स हायपोटनस आहे. तर याच्यातला एडी माहिती आहे आपल्याला 2√3. हा क्रॉस मल्टिप्लाय झाल्यानंतर 2 आणि खाली √3 इतका एबी आहे. एबीची व्हॅल्यू किती येईल? एबीची व्हॅल्यू किती येते? सिमिलरली हे पीक्यू पण कॅल्क्युलेट करायचं, बरोबर का? तर पी एस किती असणार आहे? √3/2 टाइम्स पीक्यू. पीक्यू कॅल्क्युलेट करायचं, ते पण कॅल्क्युलेट करायला सांगितलं ना. पी एस आहे 4√3, हा √3/2 पीक्यू. तर इथे पीक्यू लिहिलं 4√3 इंटू 2 अपॉन √3. हा √3 कॅन्सल, 4 2 8. पीक्यूची व्हॅल्यू किती येते? ठीक आहे. फाइंड द लेंथ ऑफ साइड एबी अँड पीक्यू. एबी 4 आला, पीक्यू 8 आला. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पीक्यू आर. हे बेटा दोन सिमिलर ट्रायंगल्स आहेत. कसले ट्रायंगल आहे का नाही सिमिलर? सांगितलेलं तर नाही आहे, पण इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणल्यानंतर हा 60 हा 60 हा 60 हा 60 हा 60 हा 60 अँगल टेस्टने हे दोन ट्रायंगल सिमिलर. दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील, हे बघा दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर त्यांच्या एरियाचा रेशो, एकच थेरम बघितलं, एकच फॉर्म्युला आहे, काय सांगा बघू? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल काय सांगतो? दोन ट्रायंगल जर सिमिलर असेल तर त्यांच्या एरियाचा रेशो किती असतो? करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरचा रेशो इतका. आताच आपण एपी आणि पीक्यू कॅल्क्युलेट केलं का नाही? तर एबीचा स्क्वेअर अपॉन पीक्यूचा स्क्वेअर, हे दोन व्हॅल्यूज माहिती आहेत म्हणून ना. तर हा फाइंड आउट करायचा आपल्याला एरियाचा रेशो. एबीची व्हॅल्यू आता किती मिळाली? 4, 4चा स्क्वेअर. पीक्यूची व्हॅल्यू 8, 8चा स्क्वेअर. हा 16 अपॉन 64. 16 1 जा 16 4 जा 1/4 आहे एरियाचा रेशो 1/4. अजून काय विचारलंय? फाइंड द रेशो ऑफ पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी टू पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. हे बेटा त्या ट्रायंगल एबीसीचा पेरिमीटर किती? पेरिमीटर 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 ऑफ ट्रायंगल कुठला? एबीसी. हे बेटा एबीसीची एक साइड किती आहे? 4 सेंटीमीटरची. एबीसी ट्रायंगलची एक साइड किती आहे? 4 आहे. तर पेरिमीटर किती असणार आहे? 3 × 4, बरोबर का? एक साइड 4 युनिटची आहे, तिन्ही साइड 4 युनिटचा असेल तरच त्याला काय म्हणणार? इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणणार. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का नाही एबीसी? हा 4 सेंटीमीटर असेल तर बाकीचे दोन किती सेंटीमीटर असणार आहे? किती असणार आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल म्हणजे तिन्ही साइड इक्वल लेंथचे असणार. एक 4 असेल तर उरलेले दोन पण 4 असणार आहेत. 4 4 4 पेरिमीटर म्हणजे तिन्ही साइडचा एडिशन किती होते? 4 अधिक 4 अधिक 4 किती होते? किती? 8 12. ठीक आहे. आणि पेरिमीटर ऑफ दुसरा ट्रायंगल कोण आहे? पीक्यूआर. सांगा बघू याचा पेरिमीटर 3 गुणिले किती करणार? 3 गुणिले किती करणार? 8 त्रिक 24. यांचं काय विचारलंय आपल्याला? रेशो ऑफ पेरिमीटर ऑफ, या दोघांचा रेशो विचारले. तर पेरिमीटर ऑफ ट्रायंगल एबीसी आणि पेरिमीटर ऑफ ट्रायंगल पीक्यूआर किती आहे? 12 24 1/2 येते बघा, बरोबर का? 1/2. ठीक आहे. एवढे सोपे सोपे क्वेश्चन आहेत, येते का लक्षात? पण वाचल्यावर प्रश्न समजायला पाहिजे. इन ट्रायंगल एबीसी XY इज पैरेलल टू AC, फाइंड द वैल्यू ऑफ AC. हे क्वेश्चन होता का ऍक्टिव्हिटी मध्ये? होता का नाही? सेम क्वेश्चन होता बघा ऍक्टिव्हिटी मध्ये, सेम क्वेश्चन होता बघा. प्रूव्ह दॅट रेशो ऑफ द इंटरसेप्ट्स. प्रूव्ह दॅट म्हटलं तर हे प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन प्रूव्ह करायची. हे डायग्राम दिलेला नसणार आहे, लक्षात यायला पाहिजे. प्रश्न वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स, हे जे इंटरसेप्ट्स आहेत ट्रान्सव्हर्सल जे आहेत त्यांचे जे रेशो आहेत, द रेशो ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय ट्रान्सव्हर्सल बाय 3 पॅरलल लाईन्स इज इक्वल टू द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग इंटरसेप्ट्स मेड ऑन द अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. 3 लाईन पॅरलल आहेत, हे 2 ट्रान्सव्हर्सल आहेत. हे 3 पॅरलल आहे ट्रान्सव्हर्सलला जिथे इंटरसेप्ट करायला लागेल, कट करायला लागेल, त्याच्यामुळे हे जे रेशोज तयार झालेले आहेत एबी अपॉन बीसी, या ट्रान्सव्हर्सलचे जे 2 पार्ट्स आहेत त्यांचा रेशो, लेफ्ट साइडच्या ट्रान्सव्हर्सलचा रेशो, राईट साइडच्या ट्रान्सव्हर्सलचे रेशो, पार्टचे रेशो हे इक्वल आहे. प्रूव्ह करायचं. थोडक्यात काय? प्रॉपर्टी ऑफ 3 पॅरलल लाईन विचारलेली. हे कसं प्रूव्ह करायचं? हे बेटा कसं प्रूव्ह करायचं? हे 3 लाईन पॅरलल आहे म्हणून सांगायचं.
हे दोन ट्रान्सव्हर्सल आहे म्हणून सांगायचं. ट्रान्सव्हर्सल 1, हे ट्रान्सव्हर्सल 2, हा ए बी सी डी ई एफ. ठीक आहे, कसं पण नाव द्या. याच्यामध्ये काय करायचं, दोन ट्रायंगल तयार करायचे. हे बेटा, दोन ट्रायंगल तयार करायचे. इकडे वरती एक ट्रायंगल तयार झाला का नाही असा, आणि खाली एक ट्रायंगल तयार झाला असा. हे दोन ट्रायंगल काय करायचे, सिमिलर प्रूव्ह करायचे. बरोबर, दोन ट्रायंगल काय करायचे, सिमिलर प्रूव्ह करायचे. पहिल्या ट्रायंगलसाठी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायची. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगते, ही साईडला पॅरलल असेल तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगते, या ट्रायंगलसाठी सांगा बघू बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. AC अपॉन CE इज इक्वल टू, या पॉइंटला काहीतरी नाव देऊया, ह्याला काय म्हणू, जी म्हणतो. ठीक आहे, BG अपॉन, या ट्रायंगलसाठी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम सांगा बघू. काय येईल, BD अपॉन DF इज इक्वल टू BG अपॉन, हे बघा या इक्वेशन मध्ये आणि या इक्वेशन मध्ये हा रेशो आणि हा रेशो सेमच आहे. या दोन्ही इक्वेशन मध्ये राईट हँड साइड सेम आहेत, तर दोन्ही इक्वेशनचे लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असणार आहेत, सेम असणार. असं प्रूव्ह करायचं. हेच प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन. पण व्यवस्थित द्यावं लागेल, हे कन्स्ट्रक्शन मध्ये दाखवायचं. हा ट्रायंगल कन्सिडर करायचा, या ट्रायंगल मध्ये ही साईड AB आणि CG पॅरलल आहे, हे गिवन आहे. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वर्ण हा इक्वेशन लिहायचं. दुसरा ट्रायंगल कन्सिडर करायचं, त्याच्यामध्ये सुद्धा या साईडला ही लाईन पॅरलल आहे. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगते, याचा रेशो आणि याचा रेशो इक्वल असतो. याला इक्वेशन 1 म्हणा, ह्याला इक्वेशन 2 म्हणा. 1 आणि 2 मध्ये इक्वेशनचे राईट हँड साइड सेम आहे, तर लेफ्ट हँड साइड सुद्धा काय असणार आहे, सेम असणार. हेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, सॉरी प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स चा थेरम आहे.